नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत अशी बटाटा भजी करणार आहोत। खूप टेस्टी होते आणि खायला पण छान लागते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। बाजारात बटाटे खूप मोठे आलेत, तर आपण याला पाणी घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ। याने काय होतं, बटाटा चांगला आतमध्ये चांगला लागतो। हा सोललेला बटाटा आहे, आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि याच्यामध्ये त्याचे स्लाइड्स करून घेऊ। याने काय होतं माहिती का, बटाटा काळा पडत नाही। आपण आता बटाट्याचे स्लाइड्स करून घेऊ। करताना थोडासा जाडच ठेवायचा, पातळ जर ठेवला तर बटाटा भजी आहे ना ती नरम पडते। थोडं जाड ठेवायचं। कापताना असं ना जरा जाडच राहिलं पाहिजे। असे स्लाइड्स करून घ्यायचे आहे बघा। एकदम पातळ पण नाही करायचे, पातळ केलं का मग बटाटा भजी आहे ना ती काय होते माहिती का, नरम पडते। अशा प्रकारे हे स्लाइड्स असे कापून घ्यायचे। बटाटे पाण्यात ठेवलेले आहेत। आपण आता हे बटाटे ना कपड्यावर पुसून घेऊ। त्याने काय होईल माहिती का, बटाट्याला चांगलं कोटिंग होईल। आपण हे बटाटे ना ह्या कपड्यावर असे सुकवायचे, थोडे याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे। तर असे थोडे असे टाकून द्यायचे। आपण हे एक बाजूला ठेवून देऊ। आता बॅटर तयार करू। चण्याचं पीठ घेणार आहे। आता आपली भजी किती आहे त्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे। हा चण्याचं पीठ आहे। तांदळाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ टाकणार आहे। एक फूल आणि एक थोडंसं एक अर्धा एवढं मी तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने काय होतं माहिती का, भजी कुरकुरीत होते। जिरा पावडर आहे, थोडी जिरा पावडर टाकायची। किंचित हळद टाकायची, थोडं तिखट टाकायचं आपल्याला, थोडं हिंग टाकायचं। हिंगाने काय होतं, भजी बाधत नाही आपल्याला। तर हा हिंग आहे। आता सगळे मिक्स करायचं आपल्याला। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर आहे, मी कोथिंबीर जरा जास्त टाकणार आहे। मला आवडते जास्त भजीमध्ये कोथिंबीर। नको खरं। चिली फ्लेक्स आहे, एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचं। त्याने काय होतं, भजी खूप छान लागते। छान लागते, झणझणीत होते का काय? पाणी टाकून घेऊ। बॅटर आता आपल्याला जसं बॅटर भिजेल कसं जरा जाड ठेवायचं आहे, एकदम पातळ पण नाही करायचं। सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला। एक चमचा ओवा घेतलेला आहे, थोडा असा आपल्याला हाताला असं रगडून घ्यायचं आहे। बघा कसे बटाटे सुकलेले आहेत आणि काळे पण नाही पडलेले। तर आपण आता याची भजी करू। चला, मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे। पिठाचा जाडसरपणा बरोबर असला का भजी छान होतात। पिठात बटाट्याचे काप आणि गॅसची फ्लेम आणि पिठाचा जाडसरपणा आणि तेल किती गरम पाहिजे असं जर केलं तर भजी अशी बघा टम्म फुगतात। किती छान झाली आहे ना। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।